आम्ही आत्महत्या करण्याच्या पलीकडे गेलोय, आम्ही कुटुंब संपवण्याच्या दिशेला आहोत। 21 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत 15 लाखाचा संपूर्ण सोबडा साफ करून टाकला होता यांनी। शेवट आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। असं बघायला गेलं तर राज्यामध्ये सध्या पावसाळी अधिवेशन वगैरे सुरू आहे आणि विरोधकांमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती गदारोळ सुरू आहे। पण ते आपल्या महाराष्ट्राला ते काही नवीन नाहीये। महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा देशाला पण घोटाळे, आर्थिक घोटाळे असतील किंवा आणखी काही व्यवहार असतील, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात। हे आपल्या महाराष्ट्राची एक प्रकारे परंपरा आपण म्हणू शकतो। पण या सगळ्या व्यतिरिक्त काही घोटाळे जे आपल्यासाठी किंवा त्या राजकारण्यांसाठी छोटेखानी असतात, पण ज्याच्यावरती ती बीतते किंवा ज्याच्या घरपर्यंत ह्या गोष्टी येतात, ज्याच्या जमिनी, ज्याचे पैसे, ज्याच्या घरची लोक ह्या सगळ्यामध्ये जातात, त्याच्यासाठी ते प्रकरण तितकंच कोट्यावधीचं असतं किंवा त्या कोट्यावधीच्या पण पुढचं असतं। पण ते प्रकरण उघडकीस येतं तेव्हाच ते आपल्या समोर येतं। आणि जी प्रकरणं उघडकीस येत नाहीत किंवा ती सरकारी वरदहस्ताने दाबली जातात आणि अनेकांच्या पिढ्या याच्यामध्ये बर्बाद होताना आपल्याला प्रामुख्याने उदाहरणं समोर येत असतात। असंच एक प्रकरण आपल्या पुणे भागातील मंचर भागातून गेले 2019 पासून चालू आहे। पण ते प्रामुख्याने असं म्हणू शकतो थ्रूआउट की आपण सरकारी वरदहस्ताने ते प्रकरण कुठेतरी दाबलं जात आहे आणि त्याला वाचा फोडण्याचं काम हे आपल्या मुंबई आउटलुकचं आहे। ती पोलखोल करण्याचं काम हे आपलं आहे आणि ते आपण प्रामुख्याने केलं पाहिजे। आणि सरकार वारंवार प्रत्येक अधिवेशनामध्ये, प्रत्येक जुमल्यामध्ये सांगत असतं की शेतकरी हे आमचं कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतकरी हे आमचा मुख्य स्रोत आहे, मुख्य आधार आहे। पण त्या शेतकऱ्यावरती किती वेळा सरकार त्याच्यासाठी काम करतं हा प्रामुख्याने पुढे येणारा प्रश्न आहे। जर मी जसं म्हटलं की पुण्यातल्या मंचर भागातील एक पतसंस्था आहे की संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था। आता पतसंस्थेचं जे काम असतं की अडीनडीला शेतकऱ्याला कर्ज देणं किंवा गरिबांना कर्ज देणं हे सर्वसाधारण काम असतं। पण ती जर पतसंस्था या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असेल, त्याच्यावरतून आलेले पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये घेऊन लोकांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनींचा स्वतःच्या पद्धतीने त्याची ऑक्शन करत असेल, त्याची विल्हेवाट लावत असेल आणि म्हणजे शेतकरी हा त्याला कळत नाही की बाबा माझ्या अकाउंटमध्ये डिस्बर्समेंट झाली आहे की चेक किती लागतात, एखाद्या माझ्या जागेची व्हॅल्युएशन काय, मग त्या व्हॅल्युएशनवरती किती लोन व्हायला पाहिजे आणि किती होतंय, ह्या सगळ्या गोष्टींना अंधारात ठेवून ही पतसंस्था 2019 पासून ह्या गोष्टीला सुरुवात झाल्याने आजतागयत या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाहीये। सो याच्यावरती अधिक मी स्वतः सांगण्यापेक्षा या प्रकरणात जे पीडित आहेत त्या पीडितांकडून आज आपण हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेणार आहोत। सर, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं की मी सांगितलंय आणि जी माहिती आहे माझ्याकडे की तुम्ही 2019 पासून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने गोवले जाल, आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात चांडोली या ठिकाणचा रहिवासी आहे, एक शेतकरी आहे। मी 2019 साली एक साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये एक शेतीसाठी गायगोठा किंवा काहीतरी शेतकऱ्याला गरज म्हणून लागते, दुग्ध व्यवसाय करायचा असतो वगैरे वगैरे कारणं असतात, तर त्यासाठी मी एक कर्ज हवंय म्हणून मी संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्था या संस्थेमध्ये गेले असताना एक कुठंतरी मला वाटलं की आपल्याला गाया आणि गोठ्याचं प्रकरण करायचं आहे। ह्यासाठी मी शाखेमध्ये गेले असताना त्या शाखा व्यवस्थापक अनिता रवींद्र पोखरकर ह्या शाखा व्यवस्थापक आहेत। त्यांनी मला सांगितले की तुम्ही त्वरात एक काम करा, तुम्हाला आम्ही नक्की कर्ज देऊ, परंतु तुम्ही जे डॉक्युमेंट लागतील ते आम्हाला पूर्तता करा। ते डॉक्युमेंट पूर्तता केल्याच्यानंतर तुमच्या अर्जाचा आम्ही नक्कीच विचार करू, असं सांगितलं असताना एक 4-6 दिवस गेले मध्ये। आणि त्यानंतर मला परत एकदा मी 4-6 दिवसांच्या शाखेमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं हे डॉक्युमेंट तुमचे पूर्ण केले आहेत, बाकीचं आम्ही सगळं बघू, परंतु आम्हाला तुम्ही मॉर्गेजसाठी जे लागणारे विषय आहे, डॉक्युमेंट आहेत तेवढे द्या। आणि ते डॉक्युमेंट मी त्यांना दिले आणि मॉर्गेजसाठी तुम्ही डायरेक्ट घोडेगावला जा म्हटले, ज्या ठिकाणी गहाणखत केलं जातं त्या ठिकाणी माझे वडील असेल, माझा भाऊ असेल, तर आम्हाला तिथे सहकर्जदार म्हणून वगैरे केलं। त्यांनी कसं केलं त्यांचं त्यांना माहिती, म्हटले आमचं सगळं मॅनेजमेंट आहे, तुम्ही काही काळजी करू नका, फक्त सह्या करा आणि तुम्ही निघून जा। मी एवढा पण त्यांना प्रश्न केला, मॅडम मला तर मी सर्वसामान्य शेतकरी आहे, माझ्याकडं तर तसं जर पाहिलं गेलं तर माझं कुठे शाखेमध्ये इकडे तिकडे खाती पण नाही आहेत,
फक्त आहे तिथे एका संस्थेमध्ये 1 लाखभर रुपयाचं एकदा कर्ज घेतलं होतं, पण मी पूर्ण नील पण केलेलं आहे मॅडम. ते एवढं एक खातं आहे तिथे, बाकीची काही खाती माझी दुसरीकडे नाही आहे. त्यामुळं मला जामीनदार नाही कोणी. मॅडम म्हणल्या तुम्ही काही काळजी करू नका, ते आम्ही सगळं करतो. आम्ही आमच्या व्यवस्थापकाशी बोलून घेतो, संचालक मंडळाशी बोलून घेतो, हे तुमचं चुटकीत काम करून टाकू आम्ही, काही काळजी करायची नाही असं समजून मी तिथून निघून गेलो. आणि काही दिवसानंतर मग डॉक्युमेंट वगैरे त्यांनी त्यांच्या पद्धतीने कंप्लीट केले. कोण जामीनदार आणले, कसे आणले, काही माहिती नाही झालं. अशा पद्धतीने किती लाखासाठी तुम्ही अप्लाय? सर माझा अप्लाय तिथे होता जवळपास एक 25 लाखाचं नियोजन होतं माझं. तर माझी जमीन शेतजमीन रोड टच असल्यामुळं व्हॅल्युएशन वगैरे बऱ्यापैकी निघालं तिथलं. आणि त्या शाखेमध्ये गेल्याच्या नंतर साधारणतः मला तरी वाटतं 2019 म्हणजे 10/12/2019 रोजी त्यांनी ते प्रकरण मंजूर पण केलं, अकाउंटला पण पेमेंट टाकले. माझ्या तिथल्या संत ज्ञानेश्वर नागरिक पतसंस्थेच्या अकाउंटवर त्यांनी 25 लाखाचं अकाउंटला पेमेंट पण टाकलं. आणि तिथून माझ्या जे सिक्युरिटी चेक वगैरे घेतले होते, जे काही सुरक्षेसाठी त्यांनी घेतले होते, त्या चेकचा वापर करून माझ्या अकाउंटला पैसे कसे टाकले, काय टाकले त्यांचं त्यांना माहिती. 17 लाख रुपये अकाउंटला टाकले 25 लाखापैकी. आणि इतर रक्कम कुठे आहे काय ते प्रश्न विचारायला गेलो. दुसरी गोष्ट, ते 17 लाख ज्यावेळेस माझ्या अकाउंटला आले, मला माझ्या महाराष्ट्र बँकेचा मला मेसेज आला, परंतु संत ज्ञानेश्वर पतपेढीचा एकही मेसेज आला नाही. हे पैसे आलेत, परंतु ते आल्यानंतर मला डेबिटचा पण लगेच मेसेज पडला की माझे 25 लाखापैकी 17 लाख आलेत आणि गेलेत, पण हे कुठे गेलो. ह्याच प्रश्नाचा जिथे पैसे माझे डेबिट झालेत हे विचार न करण्याकरता ज्यावेळी शाखेमध्ये गेलो, शाखा व्यवस्थापकांना विचारलं मी. आणि तर रवींद्र पोकडके ह्या व्यवस्थापक आहे तिथल्या, त्या HR आहेत, त्या डायरेक्ट म्हटल्या तुमचे पैसे कुठे गेले तुम्ही बघा, बाकीचा विषय आहे ते मला इथं वेळ नाही आहे. काय तुम्ही सरांना बोला, सरांबरोबर आम्ही बोलून घेऊ, तुमचे कुठे पैसे गेले आम्ही नंतर बघू. मी त्या शाखेमध्ये ज्यावेळेस कर्ज प्रकरणासाठी गेला असताना तिथे एक कर्मचारी काम करत होत्या, त्या शीतल ढगे म्हणून आहेत. त्याच संस्थेमध्ये ते पेठ शाखेला एक शाखा व्यवस्थापक म्हणून काम करते. त्यावेळेस आमची ओळख झाली होती. तर त्या देखील त्या मॅडमसुद्धा आमची ओळख झाल्यामुळं त्या लक्षात आलं माझ्या, काय मॅडम तर आता ह्याच मॅडम आहेत, परंतु ते जे काय माझे 17 लाख रुपये गेले होते, नंतर ह्या मॅडमच्याच माध्यमातून मला कळालं का तुमचे पैसे वर्ग करण्याकरता अनिता रवींद्र पोकरकर यांनी मला सांगितले का तुम्ही संस्थेतील जे काही त्यांचे कामगार असतील, कामगारांच्या माध्यमातून थोडा तुमचे पैसे त्यांनी तिकडे टाकायला सांगितले, पैसे परत संस्थेने वळवायला सांगितले माझ्या अकाउंटला, आणि परत संस्थेच्याला रिटर्न मारून घेतलेत असं मला शीतल ढगे यांच्याकडनं कळालं. मग मी कर्जदार झालो का? मग राहिलेली रक्कम माझी गेली कुठे एवढी? तुम्हाला कळलं कधी असं की माझी फसवणूक होते की फसवणूक झाली, असं कधी लक्षात आलं तुमच्या? हे माझं लक्षात सर, ज्या दिवशी माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे आले आणि लगेच पैसे रिटर्न गेले, मी विचारणा करायला गेलो त्यांच्याकडे. परंतु त्याच दरम्यान करोना काळ चालू झाला आणि करोनाच्या दरम्यान तिथं येणं जाणं बंद झालं. लॉकडाऊन कडक असल्यामुळं तिथे येऊन देत नव्हते. आणि मग ज्यावेळेस मला एक अक्रिसेल म्हणून एक नोटीस आलं, त्या दरम्यान मला कळालं की ही काय भानगड आहे. आपल्याला पतसंस्थे एकतर कर्जाचा इश्यू माहीत नाही, आपल्याला नक्की अक्रिसेल म्हणजे काय असतं आपल्याला काहीच माहीत नाही. तर ह्या शीतल ढगे म्हणून आमच्या आता बाजूला बसल्यात, ह्या मॅडमने सांगितलं मला काय त्यावेळेस बघा तुमचा काय विषय असेल तो आपण नंतर बघू, पण आता करोना काळ आहे, आपण सरांना भेटून तुमचा विषय क्लिअर करू. तर माझ्या वतीने मी मला तरी सांगतोय का ते 17 लाख रुपयाचं पुढं काय झालं, कसं झालं, हा विषय देखील मी पुढं चर्चेमध्ये घेईल. तर मी 2 शब्द बोलण्याकरता माझ्या कर्जासंदर्भामध्ये काही 2 शब्द सांगतील. तिथून पुढचा पाठ जो काय झालेला आहे, कुठे कुठे पाठपुरावे केलेत मी आजपर्यंत, या शासन दरबारी कुठे कुठे गेलो आहे, तर त्याच पुढची ज्या काही 2 शब्द बोलायचे मी पुढे बोलेन. तर 2 शब्द मी मॅडमला बोलायला देतो. माझी त्या कर्मचारी होत्या, त्यांनी देखील एक शाखा व्यवस्थापक म्हणून जिम्मेदारीचं काम केलेलं आहे आणि त्या संस्थेशी निगडीत काम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांना त्या संस्थेचा पूर्ण अनुभव आहे का नक्की पैसा गेलाय कुठं, काय कुठे ते त्याचं स्वतः सांगतील. तर माझा प्रश्न असा आहे त्याबद्दल की आता जनरली आपण बघतो असं की एखादी गोष्ट किंवा एखादं पेमेंट करायचं असेल तर आपल्याला OTP लागतो, KYC करावे लागतात अकाउंट लिंक करण्यासाठी, आधार लिंक आहे, पॅन कार्डला लिंक करतो आपण, KYC वगैरे करतो. ह्या सगळ्या प्रोसेस ह्या जे शेतकरी आहेत साधारणतः 16 शेतकरी जे आहेत त्यांच्याबाबत ही घटना घडलेली आहे. सो
या सर्व प्रकरणात कुठे त्यांचा केवायसी करणं वगैरे ह्या डिजिटलायझेशनचा कुठे वापर झालेला का या पतसंस्थेकडून? मी संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी कर्मचारी आहे. ज्यावेळेस रामदास थोरात यांचं कर्ज प्रकरण झालं किंवा ह्या 15 लोकांचे कर्ज प्रकरण झालं, संस्था ही डिजिटल आहे. त्यांनी कर्ज प्रकरण करताना सभासदांचे KYC ऑलरेडी घ्यावेच लागतात किंवा त्यांचं एखादं खातं उघडताना KYC हे असतंच. KYC शिवाय काहीच करू शकत नाही. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे घ्यावंच लागतं. पण तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड घेणं म्हणजे तुम्ही कर्ज घेणं असं नाही होत आहे. बरोबर आहे ना? तर त्या लोकांचं आधार कार्ड, पॅन कार्ड ज्यावेळेस त्यांनी कर्जाचं ॲप्लिकेशन किंवा कर्ज मागणीसाठी गेले होते, त्यांना तुम्ही आधी संस्थेमध्ये बचत खातं खोलावे लागेल. त्यासाठी तुम्ही KYC घ्या. तुमचं कर्ज नंतर करायचं किंवा नाही करायचं त्यासाठी तुम्ही ते अकाउंट खोलून घ्या. अशा पद्धतीत त्यांचे KYC त्यांच्याकडनं घेतले होते. पण आता साधारणतः हा जो आकडा आहे या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा असेल किंवा त्यांच्या जागेचं व्हॅल्युएशन असेल, तो किती आहे? सर साधारणतः मोस्टली जे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन असतं हे कमी आहेत आणि गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनपेक्षा यांना जास्त लोन दिलं गेलेलं आहे. काय आकडा आहे तो? आता सपोज सर तुमच्या शेजारी जे लक्ष्मण सईद बसलेत, यांची 7.5 एकर जमीन आहे आणि यांचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन 11 लाख रुपये. तर यांच्या टोटल जमिनीवरती 4 जणांना कर्ज दिलं गेलं आहे. ते धरून 4 जणांना आणि हे टोटल कर्जाचा आकडा आहे 1,05,00,000. सर गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन 11 लाख आणि यांना लोन दिलं 1,05,00,000. संस्थेला लिमिटेशन्स होत आहे की बाबा एका व्यक्तीला तुम्ही ह्या स्लॅबमध्ये लोन देऊ शकता. तर 25 लाखापर्यंत प्रत्येकी कर्ज वाटप झालं आहे. तर यांच्या जमिनीवर यांचे एकत्रित सातबारे असताना त्यांचं हे लक्ष्मण विठ्ठल सईद, त्यांचे बंधू त्यांचे चुलत बंधू नितीन सुखदेव सईद, निलेश सुखदेव सईद आणि त्यांच्याच नावावरती शीतल ढगेला 30 लाख रुपये लोन, असं ह्या तिघांचे 75 प्लस शीतल ढगेचे 30 लाख असे 1,05,00,000 रुपये या 11 लाख रुपये व्हॅल्युएशन असणाऱ्या गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन असणाऱ्या जमिनीला देण्यात आलेले आहेत. आणि असे टोटल मोस्टली शेतकऱ्यांचं असंच झालं आहे का व्हॅल्युएशन कमी आणि लोन डिस्बर्समेंट जास्त. संस्थेने असं कुठेही पाहिलं नाही का बाबा ही व्यक्ती त्याच कॅपेबल आहे की नाही, का ही कर्ज फेडू शकेल की नाही, असं कोणतंही त्याच्यामध्ये पाहिलं नाही. आणि त्या काय करायचं होतं त्या उद्देशाने ते केलेलंच आहे. ते आपल्या समोर दिसतंच आहे. पतसंस्थेचं सध्याचं स्टेटस काय आता? संस्था चालू आहे सर. आणि जी यांचं हे जे प्रकरण झालं त्यावेळेला जे अधिकारी जे लोक होते तेच आताही आहेत तिथे? हो सर ते आहेत. मग सदर प्रकरण उघडकीस येईल असं वाटत होतं का तुम्हाला की हे जे आता आतमध्ये चालू होतं, जेव्हा यांच्या ह्या सगळ्या कर्जाची वगैरे प्रोसेस चालू होती तेव्हा कुठेतरी तुम्हाला तरी असं ॲज अ पतसंस्थेचे सभासद म्हणून तुम्हाला असं जाणलं की हे प्रकरण दिसतंय तसं नाहीये म्हणून? म्हणजे ॲज अ कर्मचारी म्हणून तुम्ही असताना तुम्हाला असं जाणवलेलं की हे प्रकरण वेगळं आहे किंवा काहीतरी चुकीचं इथे घडतंय म्हणून? हो सर, मला पूर्णपणे या गोष्टीची कल्पना होती. ह्या लोकांचे ज्या पैसे फिरलेत, ह्या लोकांचे मॉर्गेज, यांच्या कर्ज फायली, यांचे बनवलेले डॉक्युमेंट्स, मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तर रवींद्र पोखरकर संस्थेचे अध्यक्ष ह्या सगळ्यांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून केलेलं आहे. या पतसंस्थेवरती कुठे राजकीय लोकांचा किंवा मोठ्या नेत्या लोकांचा वगैरे वरद हस्त आहे असं तुम्हाला वाटतं? हो सर, आत्तापर्यंत 2022 साली ह्या लोकांनी तक्रार अर्ज सहकार खात्यातल्या प्रत्येक प्राधिकरणाकडे वगैरे केलेले होते. आज 2022 पासून या लोकांची लढाई चालू आहे आणि ह्याच्यामध्ये जिथे पारदर्शक न्याय मिळेल अशा ठिकाणी या लोकांनी हे केलं होतं, पण त्यांना तिकडनं मिळालं नाही. संस्थेने डायरेक्ट म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्या गोष्टी तिथल्या पद्धतीने मॅनेज केल्या आणि रिझल्ट त्यांच्या बाजूने घेतला. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण फक्त आम्ही माहिती न घेता फक्त एखादं प्रकरण उघडकीस आणायचं म्हणून न करता त्या संदर्भातील असलेली प्रत्येक व्यक्ती त्याच्या बळी पडलेली, ह्या प्रकरणाला बळी पडलेली जी व्यक्ती आहेत ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. असेच एक व्यक्ती आपल्या समोर आहेत, सईद सर आहेत. त्यांना मी विचारू इच्छितो की तुम्हाला तुमची फसवणूक झाली आहे किंवा आपण कुठेतरी फसवणुकीला बळी पडतोय असं कधी लक्षात आलं आणि तुमच्या बाबतीत काय घडलं तुम्ही जरा आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. सर माझी अशी फसवणूक झालेली आहे.
माझेच चेक वापरले. ठीक आहे, मॉर्गेज केलं, गहाणखत केलं, पण संस्थेत गेलोच नाही ना मी. यांचं काम आहे कळवायचं, कर्ज तुझं मंजूर झालंय, तुझ्या खात्यावर पैसे पाठवलेत, पण यांनी पैसे पाठवलेत का यांनीच काढलेत? माझे चेक वापरून यांनीच पैसे काढले यांच्या नावाने, आणि परत मला म्हणतात का तू सांगितलं म्हणून. कोरोनाच्या काळामध्ये मी कुठं गेलोय नाही, आलोय नाही. किती रक्कम? 20 लाख काढले, 5 लाख तर तपासच नाही. तुम्हाला असं लक्षात कधी आलं की बाबा हे काहीतरी वेगळं प्रकार? ज्या टायमाला 101ची लेटर काढली त्यांनी, ती हातात भेटली नाही. नंतर ताब्याची नोटीस आली आम्हाला, ती पोस्टमनने आम्हाला दिली, तिथून पुढे आम्हाला माहिती झालं. मग नंतर तुम्ही काय केलं जॉब? मग काय आमची धावपळ, जा DDR जा पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशननी कंप्लेंट घेतली नाही. जा गोडेगाव कोर्टात, गोडेगाव पोलीस स्टेशनला गेलो, तिथे कंप्लेंट घेतली नाही. त्यांनी सांगितलं DDR जा, आणि DDRनी कोलाकोल केली. त्याला आम्ही काय करणार? शेवट आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. काय सांगाल तुम्ही या प्रकरणाबद्दल अजून? माझे डॉक्युमेंट मागणी करण्यात गेलो का हे माझे 25 लाखाचं प्रकरण आहे, आणि नक्की 25 लाखाच्या माझ्या प्रकरण झालं आहे काय? मला आजपर्यंत त्यांनी एकही कुठल्याही प्रकारचा कागद, म्हणजे पासबुक म्हणतो, पासबुक देखील आजपर्यंत पण दिलेलं नाही आहे. त्याचबरोबर मग मी, माझे मित्र आहेत, त्या मित्राने सांगितलं की तुम्ही एक काय करा, एक अर्ज तयार करा आणि त्यांना पाठवून द्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट मिळेल का नक्की तुमचं कर्ज प्रकरण कशा प्रकारे झाले. त्यावेळेस मला बघा 28/6/2022 पासून माझी सुरुवात झाली. मग जवळपास 28/6/2022 पण डॉक्युमेंट चालू केले, त्याच्यामध्ये अर्धवट डॉक्युमेंट दिलेत मला. माझं पासबुक तर दिलेच नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे मागणी अर्जामध्ये मी हे केलं होतं का त्यांना म्हटलं जे काही डॉक्युमेंट मला पाहिजे ते डॉक्युमेंट मला पाठपोट पाहिजे पूर्णपणे, आणि सर्व कर्ज फाईल पाहिजे माझी, जे काही असेल ती ओरिजिनल. मला त्याची छायांकित प्रत द्या, परंतु मला ती काही मिळालेली नाही. जे आपण केलं नोटिसा काय घ्यायच्या, पोलीस स्टेशनला गेलो, अनेक ठिकाणी अर्ज केले. तसं आमच्या मंचर या ठिकाणी यार ऑफिस आहे, त्या ठिकाणी गेलो. वकिलांच्या माध्यमातून मी संस्थेला, हे माझे वकील आहेत, कोर्टामध्ये मी केस फाईल केली. हा माझा पुरावा आहे. संस्था आज पण सांगते आमच्यावर कुठलीही केस नाही. सहकार खात्यातला एकही अधिकारी असा नाही का त्यांच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल. आमची भावनाच उडाली पूर्णपणे. कारण का पोलीस स्टेशनला जरी गेलं तर ते डायरेक्ट सांगतात तुम्ही पैसे घेतले असतील म्हणून हा झाले सगळं विषय. घेतले तुम्ही पैसे, असे कोणी येडं नाही म्हणतात पैसे द्यायला किंवा पैसे नाही दिले तुम्ही म्हणायला. आम्ही वरच्या अधिकाऱ्यांकडे गेलो, पत्र व्यवहार केले वेगळे वेगळे, परंतु आम्हाला कुठेही नाही मिळालेलं नाही. तुम्ही तुमच्या या प्रकरणानंतर कुठल्या नेत्याकडे वगैरे? आम्ही तसं पाहिलं गेलं तर आमच्या विभागाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याकडे देखील आमची टीम पूर्ण 15-16 शेतकरी गेले होते. आमचे घरवाले गेले होते सगळे. त्याचबरोबर आम्ही त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला त्यावेळी उत्तर एक दिलं होतं की आमची देखील पतपिढी आहे, तुमचा जो काय फॉल्ट झाला असेल, जो काय प्रॉब्लेम झाला असेल, तुम्ही पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला दबाव आहे तिथे सगळे अधिकाऱ्यांची, तिथं आमची काय केस काय घेतलेली नाही. तिथून आम्ही त्यानंतर आता जे सध्याचे सहकार मंत्री ती वळसेराव पाटील आहेत आमचे, आमचा प्रेमाचा माणूस आहे. आम्ही त्यांना गेली कितीतरी तिसऱ्या टर्मपर्यंत त्यांना निवडून दिले, त्यांना आमदार बनवले. आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे गाराने घेऊन गेलतो. आम्हाला त्या व्यक्तीनं अक्षरशः तुम्हाला सांगतो सर, आम्हाला कमीत कमी 15 दिवस पळवले. त्या व्यक्तीनं फक्त शब्द दिला, पण शब्द एकही पूर्ण नाही झाला. आज आम्ही आत्महत्या करण्याच्या पलीकडे गेलोय, आम्ही कुटुंब संपवण्याच्या दिशेला आहोत. पण आम्हाला कुठेतरी वाटते का शेतकऱ्याला न्याय मिळेल, कुठेतरी न्याय मिळेल. आम्हाला कोणतरी ओपन करणारा माणूस पाहिजे, आम्हाला साथ देणारा कोणतरी पाहिजे. तर आपल्या माध्यमातून नक्कीच आम्हाला साथ मिळेल. कुठेतरी आम्हाला वाचा पुढे न्याय विषयाला. आणि आर्थिक हा जो घोटाळा भला मोठा झालेला आहे, हा जवळपास 5 कोटीचा घोटाळा आहे. तर आम्ही जे संस्थेमध्ये जे कर्ज म्हणजे मॉर्गेज हे करून दिलं होतं, ते मॉर्गेज झाल्याच्या नंतर 3 महिने मला तर त्यांनी सांगितलं का तुमचं कर्ज काही हे होणार नाही, व्हॅल्युएशन तुमचं बसत नाही. त्यामुळं त्यांनी सांगितलं का म्हणजे तुमचं कर्ज मंजूर होणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर 31 मार्चला त्यांनी माझं कर्ज टाकलं. 31 मार्चला कोरोनाचा पिरियड असताना मी तर काही 6 महिने त्याच्यानंतर काही संस्थेमध्ये गेलो पण नाही आहे. आणि 31 मार्चला प्रकरण टाकले. तर 31 मार्चला प्रकरण टाकून 10 लाख रुपये माझ्या खात्यावर येऊन
1 दिवसातच ते पुन्हा रिटर्न गेलेत. म्हणजे 31 मार्च ते 7 मार्च 7 दिवसामध्ये पूर्ण 25 लाखाचं त्यांनी हे केलंय. त्याचा हिशोब नाही. आम्हाला कधी मेसेज पाठवला नाही का तुमचं कर्ज मंजूर झालंय, किंवा आम्हाला तशी कुठली सूचना त्यांनी दिलेली नाहीये. कुठल्याच बाबतीत आम्हाला त्यांनी कुठलंच हे दिलेलं नाही, म्हणजे क्ल्यू कुठलाच दिलेला नाहीये. आम्हाला फोन नाही किंवा मेसेज नाही किंवा काहीच नाही. जेव्हा आम्हाला 101चे प्रकरण म्हणजे 101च्या नोटीस आल्या त्याच्यानंतर आम्हाला माहीत झालं का असं म्हणजे आपली फसवणूक झाली म्हणून. पूर्ण याच्यामध्ये पूर्ण आम्ही एवढं गडबडून गेलो ना का बस म्हणजे पूर्ण हे झालं. त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण कारवाया चालू केल्या. पूर्ण आता तर माझ्या रूमचा ताबा झालाय, जमिनीचा ताबा झालाय. पोलीस स्टेशनला माझी तक्रार घेऊन गेले होते का हे यांच्या रूमचा आम्ही ताबा घेऊन सुद्धा हे रूम खाली करत नाही म्हणून मला पोलीस स्टेशनला बोलून घेतलं. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर म्हटले तुम्ही रूम खाली करावं लागेल नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. म्हणजे एवढ्यापर्यंत यांनी पूर्ण एवढं दबाव आणून आमच्यावर पूर्ण हे करून आम्हाला त्रास देण्याचं काम केलेलं आहे. बरं एवढे 25 लाख रुपये कर्ज का हे दिले म्हणतात ते आम्हाला, पण आम्हाला 1 रुपया सुद्धा बघायला भेटलेला नाही त्याच्यामध्ये. मी 2020 साली प्रकरण करण्यासाठी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस साधारण 13 मार्चला त्यांनी सांगितलं मॉर्गेज वगैरे करून द्यावे लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला कळूया कसं जर तुम्हाला कर्ज द्यायचं किंवा न द्यायचं हा विषय झाला. आम्ही 13 मार्चला मॉर्गेज वगैरे झालं. त्याच्यानंतर त्यांची आम्ही वाट पाहत बसलो की म्हणलं बा आता पत्र येईल किंवा काय येईल. मला ॲक्च्युली लागत होते 5 लाख रुपये. माझी काही फेडण्याची कॅपॅसिटी नाही आहे. मी एक दारिद्र्य रेषेखालील माणूस आहे. माझं वार्षिक उत्पन्न आहे 35 ते 40 हजार रुपये वार्षिक, जो 1 लाख सुद्धा हप्ता फेडू शकत नाही. पण तरी मला ते कर्ज घेण्याचं कारण असं आहे की मी एक प्रकल्पबाधित शेतकरी, मी धरणग्रस्त आहे. मला शासनाने कुठलीही नोकरी दिलेली नाही. धरणाकाठी डोंगर उताराची जमीन असल्यामुळं मला मी इरिगेशनचा पाणी परवाना मला मिळाला होता. तर त्या पाणी परवान्याचं असं आहे की सदर त्याचा यूज नाही केला तर तो पाणी परवाना रद्द होतो. म्हणून मी म्हटलं चला कुठेतरी डेव्हलप करून आपलं स्वतःचा उदरनिर्वाह तरी करता येईल. या हिशोबाने मी डेव्हलप पाईपलाईनसाठी मला कर्ज प्रकरण मी केलं होतं. परंतु यांनी मॉर्गेज झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही नंतर तुम्हाला एक साधारण एप्रिल ते मेच्या दरम्यान तुम्हाला कर्ज आम्ही देऊ. आणि म्हटलं ठीक आहे चालेल काय हरकत नाही. तर आता कितपत हे मला माहिती नाही, पण मार्चमध्ये कर्ज प्रकरण होत नाही. म्हणले बा आता आम्हाला टाईम नाही. दुसऱ्या वेळेस गेलो ते म्हणले आता शीतल ढगे आहे ते त्यांना विचारा, यांना विचारा. म्हणलं मॅडम मला शीतल ढगे यांना विचारण्याचा काय संबंध आहे? मॉर्गेज मी संस्थेला केलेले, शीतल ढगेला केलेलं नाही ना. वैयक्तिक मॉर्गेज आहे का ते? त्यांना त्याच्यानंतर त्या थोड्याशा हे झाल्या आणि त्याच्यानंतर असं होणं करता लॉकडाऊन चालू होता. जाता येत नव्हतं, येता येत नव्हतं. अशा अवस्थेत मी 2 वेळेस गेलो. पण त्याच्यानंतर असा विषय झाला की साधारण 2022मध्ये 22च्या दरम्यान एक मार्चपासून 15 ते 16 महिन्यानंतर मला थकीत नोटीस आले. खोलल्यानंतर त्याच्यामध्ये बघतोय 17 लाख रुपये कर्जाची भरपाई देण्यात यावी. विषय आता त्याच्यामध्ये असा आहे सर, मी 1ही रुपया घेतलेला नाही आणि मला एप्रिलमध्ये सांगितलं जातंय 21 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत 15 लाखाचा संपूर्ण सुबडा साफ करून टाकला होता यांनी. 3 लाख अंतर्गतच फ्रॉड केलाय. हा एक विषय फार मोठा हे वाटतो मला. आणि ज्यावेळेस थकीत नोटीस आहे त्या टायमाला माहिती पडते. आश्चर्यचकित झालो मी, जागेवर बसलो मटकन. त्याच्यानंतर मग यांनी ताब्यासाठी हे कर, त्याच्यानंतर ताबे पाठवले, म्हणजे घरी आले ताबे घेण्यासाठी. आमचे वडील वार्धक्य आहेत, म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, 80 वर्षे वय त्यांचं. त्यांच्या सामने ताबा घेतल्यानंतर ते ॲक्च्युली हँग झाल्यानंतर डायरेक्ट जे मेंटॅलिटी आजपर्यंत सुधारलेलं नाही ते. आत्ता एवढ्यात आम्ही ज्या टायमाला पेंड्रेशनची कागदपत्र काढलेलं टोटली बोगस कागदपत्र त्या ठिकाणी, जिथं कर्जदारांनी ते कर्ज स्वतःचा कर्ज फॉर्म भरायला पाहिजे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनीच भरलेले आहेत. आम्ही भरलेले त्याच्यावर सह्या आमच्या नाहीत, आम्ही भरलेली नाहीत, चलनं आम्ही भरलेली नाहीत. ही पास झाली का म्हणतात यांनीच फिरवले. कुठल्याही संस्थेमध्ये एखाद्या गोष्टीची हेराफेरी होती, याला सर्वस्वी व्यवस्थापक ही जबाबदार असते. तिच्या एंट्रीशिवाय हे पैसे जात नाहीत. पण त्या ठिकाणी त्या मॅडमला जर विचारायला गेलो तर ती मॅडम त्या चेअरमनला फोन करणार, तो येणार, आम्हाला दादागिरी करणार, खाली उचकून लावणार, जा कुठं जायचंय, काय करून घ्यायचे घ्या करून, कोण आमचं वाकडं करीत. म्हणजे ही भाषा तुमची शेतकऱ्यांना
ह्या गोष्टी फार चुकीच्या केलेल्या आहेत आणि आजही आम्हाला न्याय मिळत नाही आहे आणि सगळं येतं आहे सहकाराशी निगडीत. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पाहिले, सहकाराशी निगडीत. आम्ही कोर्टात जाऊन पाहिलं, सहकाराशी निगडीत. म्हणजे सहकाराने हे करायचं आणि सहकार हे खातं आजही त्यांच्याशी निगडीत आहे, जिथं आम्हाला कुठेही न्याय भेटत नाही. आम्ही पार तप्पी झालो आहे. साधारण सर त्यांनी लिलाव केलेला आहे 14/5ला लिलाव केलेला आहे आणि एक गुंड प्रवृत्तीची लोक त्या ठिकाणी ठेवून तो लिलाव केलेला आहे. आणि आता तो लिलाव बोगस लिलाव व आम्ही ज्या टायमाला वसुली अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिलेले आहे, वसुली अधिकारी म्हणतो नियमाने झालेले. मग कोणत्या नियमाने झाले हे अद्याप आम्हाला उघडकीस आलेलं नाही. का नक्की आम्हाला कागदपत्र डॉक्युमेंट्स मिळाले नाहीत, नक्की काय झाले ते. नमस्कार, मी नितीन सुखदेव सईद, राहणार गिरवली, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी असाच एक पीडित शेतकरी आहे. जसं की माझे आता समदुःखी बांधवांनी जे सांगितलं, शेतकरी बांधवांनी, तसंच आमच्याही बाबत असंच घडलेलं आहे. कर्ज पाहिजे एक, त्या कर्जाचं प्रकरण पूर्ण न करता चुकीची प्रकरणं करून घेतलेली आहे, जी की केलीच नाही आम्ही, जी बोगस आहेत, पूर्णपणे बोगस. आणि ह्या बोगस प्रकरणाचा आम्ही कुठंतरी शोध घ्यायचा आहे म्हणून आम्ही लढाई करतोय. पण ह्या लढाईला आज तागायत कुठेही आम्हाला न्याय मिळत नाही. तो न्याय मिळावा यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून कुठंतरी वाचा फुटेल आणि आमच्या या शेतकरी बांधवांना कुठेतरी न्याय मिळेल ह्या आशेने आम्ही सर्वजण तुमच्याकडे आलेलो आहोत. जसे की आता आपण बघितलं की सगळ्या शेतकऱ्यांची, सगळ्या जे पीडित आहेत त्यांची व्यथा आपण आता ऐकून घेतली किंवा त्यांना काय भोगावं लागतं ह्या गेल्या 4-5 वर्षामध्ये हे आपण जाणून घेतलंच आहे. पण मला प्रामुख्याने तुम्हाला असं विचारायचं आहे की कसं आता 2 बाजू असतात. जसं मॅडम त्या पतसंस्थेमध्ये एक कर्मचारी होत्या, त्यामुळे त्यांना आतली बाजू माहिती आहे की ह्या गोष्टींना कशी सुरुवात झाली आणि त्याचं प्रकरण कुठपर्यंत गेलं. पण ॲट द सेम टाइम तुम्हाला पण हे माहिती आहे की एक पीडित म्हणून किंवा एक गरजवंत म्हणून तुम्ही त्या पतसंस्थेकडे गेला असताना तुमचा कशा पद्धतीने वापर झाला आणि मग तुम्ही सगळे जे पीडित आहात ते सगळे एकत्र कसे आलात आणि आजच्या तारखेला तुम्ही सरकार दरबारी तुमची नोंद घेतली जात नाहीये, पोलीस स्टेशनला तुमची नोंद घेतली जात नाहीये. तर आता तुमच्याकडे जो एक पर्याय आहे तो पर्याय तुम्ही प्रेक्षकांना काय विनंती कराल? मुंबई आउटलुक या समाचार माध्यमातून आज तुमच्या पुढे आम्हाला येण्याची संधी मिळाली. कुठंतरी एक विषय शेतकऱ्याबाबतचा आज पब्लिश करताय. आम्ही आज एक तुमच्याकडं एक आशेचे किरण म्हणून पाहतोय की जवळपास आम्ही जे पिढी 15 शेतकरी आहोत, यांना जर ह्या माध्यमातून जर खरोखर न्याय मिळणार असेल तर न्याय मिळण्याकरता जी काही यंत्रणा आहे ही शासकीय यंत्रणा, सहकार विभागामधली, मग तो पतपिढीचे कार्यकारी अधिकारी असतील, अध्यक्ष असतील, वसुली अधिकारी असतील, यार ऑफिस असेल, DDR असेल, जॉईंट रजिस्टर असेल, वगैरे वगैरे, ही संपूर्ण यंत्रणा, आम्ही हे नाही म्हणणार की सगळीच करप्ट आहे. कुठंतरी न्यायप्रविष्ट गोष्ट आहे ही. आज कोर्टामध्ये विषय चाललेला आहे. आमचा विश्वास आहे यंत्रणेवरती, कायद्या सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल. कोणतरी एखादा आमचा दुवा निघेल का तो आम्हाला न्याय मिळून देईल. हे जे 15-16 शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांचं जी रक्कम आहे यांना तर ही मिळालेली नाही आहे. ही संपूर्ण रक्कम डायरेक्टली संस्थेला किंवा माझ्या माध्यमातून संस्थेला अशा पद्धतीत तिथल्या तिथेच, म्हणजे लास्ट जी रक्कम आहे ती संस्थेलाच गेलेली आहे, ना माझ्याकडे राहिली आहे ना या कर्जदारांकडे. तर तुम्हाला हा सदर प्रकार जो सुरू झाला, ज्या क्षणी हा सुरू झाला असेल, थोडेफार तर तुम्हाला कुणकुण लागली असेल ॲज अ तिथले कर्मचारी म्हणून की हे सदर प्रकार चुकीचा झाला किंवा तो प्रोटोकॉल पद्धतीने चालू नाहीये. सो त्यावेळी तुमची भूमिका काय होती? सर, मी त्यावेळेस वारंवार त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्या रवींद्र पोखरकर, संचालक मंडळ चेअरमन ह्यांना सांगत होते का हे योग्य नाही आहे, तुम्ही हे करू नका, हे शेतकऱ्यांचा पैसा आहे, हे लोक उद्या विरोधात जाऊ शकतात, याला ते वाचा फोडू शकतात, अशा गोष्टी मी त्यांना सांगितल्या होत्या. त्यांनी डायरेक्ट मला त्यावेळेस धमकी दिली होती का तुम्ही यात पडायचं नाही, तुम्हाला सांगेल तेच काम करायचं, नाही तर हा सगळा जो झालेला फ्रॉड आहे, आधीचा त्यांचा 350 अकाउंट्सचा फ्रॉड आहे,
350 अकाउंट्स आहेत, त्याच्यामध्ये जवळपास ह्या लोकांचे कर्जाची रक्कम धरता हा 5 CRचा फ्रॉड आहे. आणि हे जे 5 CRच्या रकमा आहेत, ह्या टोटली ज्या आधीच्या संस्थेमधला रकमेचा जो फ्रॉड होता त्या फ्रॉडमध्ये भरले गेलेत. 350 NPA अकाउंट्स संस्थेचा कारभार पारदर्शक दाखवण्यासाठी किंवा संस्था चांगल्या प्रगतीपथावर आहे दाखवण्यासाठी या लोकांच्या कर्ज रकमा वापरलेल्या आहेत. मोस्टली कर्ज रकमा 31 मार्च, पतसंस्था, बँकिंग यांच्यासाठी 31 मार्च हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी 2-3 प्रकरणं झालेत कर्ज. ज्या दिवशी क्लोजिंगचा दिवस असतो त्या दिवशी यांचं कर्ज डिस्बर्स झालेलं आहेत सर. का झालेत तर यांचे NPA कमी करण्यासाठी, ह्या लोकांच्या ज्या अमाऊंट्स आहेत ह्या NPA कमी करण्यासाठी वापरल्यात. तुम्ही या सगळ्या शेतकऱ्यांच्या सानिध्यात कधी आलात, संपर्कात कधी आला? सर ह्या शेतकऱ्यांच्या संपर्कात मी 2022 साली आले. यांच्या नोटीस आल्या यांना. तर आता मी तिथे कामाला होत आहे, त्याच्या जॉबला असल्या कारणाने त्यांनी मला म्हणजे असं भेटल्यामुळं मला कळालं ह्या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये माझं पण प्रकरण होतं, माझ्या नावाचं प्रकरण आहे. ह्या बऱ्याचशा गोष्टींपुढे ह्या झाल्या. आणि हे जेव्हा संस्थेत जात होते, संस्थेने पलटी मारली म्हणजे या लोकांना सांगितलं की हे पैसे शीतल ढगेच्या अकाउंटला गेलेत. ते शीतल ढगेचा आणि तुमचा व्यवहार आहे, आमचा व्यवहार नाही आहे. असं पतसंस्थेत सांगायचे? पतसंस्था या लोकांना सांगितलं पतसंस्थेने. जेव्हा नोटिसा आल्यानंतर, यांनी संस्थेविरुद्ध पावले उचलल्यानंतर तुम्ही शीतल ढगेवर कारवाई करा किंवा ते पैसे शीतल ढगेने घेतलेत. सर 5 CR मी घेतले असते, सगळ्या यंत्रणेने माझी चौकशी लावावी. मी पारदर्शकपणे चौकशीला सामोरे जायला तयार आहे. त्यातला एकही रुपया माझ्याकडे नाही आहे. आणि ह्या लोकांना सांगितलं की तुम्ही शीतल ढगेकडनं वसुली करा. मी कुठून देणार? मी जर घेतलेच नाही तर देणार नाही. आज माझं स्वतःचं कुटुंब, आयुष्य सगळं उद्ध्वस्त झालंय. आज माझी मुलं लहान आहेत. आज सगळं कुटुंबाचं माझं म्हणजे आज एक स्त्री म्हणून आज एखाद्या स्त्रीचं एवढं बेकार पद्धतीने हे केलंय, बदनामी केली आहे, यांचे पैसे वापरलेत, फ्रॉड केलेत, अशा पद्धतीच्या यांनी चुकीच्या बदनामी केल्यात माझ्या. तुम्ही पतसंस्थेच्या विरोधात नाही गेलात का? माझा अर्ज आहे सर, मी तक्रारी दाखल केल्यात. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे. सगळ्यात आधी या लोकांच्या आधी माझी तक्रार आहे त्यांची, का ह्या व्यक्तीने संस्थेमध्ये असं केलंय. मी जरी कर्मचारी असले तर मला ऑर्डर वरची आहे. तुम्ही कुठल्या पदावरती होतात तिथे? मी शाखा व्यवस्थापक म्हणून होते. आणि साधारणतः हा प्रकार कधीपासून सुरू झाला? सर तसं पाहिलं तर हा प्रकार 2014-15 नंतर चालू झाला. यांच्या आधीही काही लोकांचे बोगस लोन मारले होते. ते बोगस लोन निरंक करण्यासाठी कसं असतं, ते अकाउंट्स NPAमध्ये गेले तर त्या NPA अकाउंट्सवर संस्थेला कारवाई करावी लागते. कायद्यानुसार ते पुढं जावं लागतं किंवा ती कारवाई नाही केली तर त्याच्यावर ऑडिटर ऑब्जेक्शन घेऊ शकतो. ह्या गोष्टीला फेस करावं लागतं. मग यांनी काय केला, ही शक्कल वापरली का यांच्या नावाने बोगस कर्ज दाखवली. बोगस कर्ज म्हणून त्यांच्या रकमा परस्पर वर्ग केल्या. त्या 350 खाती निरंक केली. काहींचे संस्थेचं NPA अकाउंट्स जे आहेत ते सगळे क्लोज केलं त्याच्यामध्ये. तुम्हाला सोडून किती वर्ष झाले आता तिथून? सर मी 15/11/2019 रोजी मी राजीनामा दिला. अच्छा, स्वतःहून राजीनामा दिला? हो, मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत आहे. माझं आहे कारण यांचं सरांना मी प्रत्येक वेळेस सांगत होते तुम्ही असं करू नका किंवा या गोष्टी. ते मलाच जबरदस्ती, मला खूप धमक्या आल्यात. मला तिराहित व्यक्तीकडनं अक्षरशः मारहाण पण झालेली आहे. संस्थेच्या जे समिती आहे किंवा त्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोणी केलं हे नाव माझ्या पुढे नाही, पण माझ्या गाडीला कट मारणे, मला रस्त्यात अडवणे, मला शिवीगाळ करणे, मी जिथं काम करते तिथं येऊन मला त्रास देणे, एखाद्या स्त्रीला किती त्रास द्यायचा ह्याच्या पलीकडचं अश्लील भाषेमध्ये मला त्रास दिलेला आहे लोकांनी. एवढा त्रास आहे संस्थेमार्फत झालेला. आणि मला कायम धमक्या आहेत, तुला मारहाण करण्यात येईन, तुला मारून टाकण्यात येईन, या असं केलं तर असं होईल. किंवा आता हे सगळं सरकार दरबारी जात आहे, यांच्या तक्रार अर्ज वगैरे, यांना जेव्हा न्यायप्रविष्ट गोष्टी असतात तिथल्या अधिकाऱ्यांना सांगणे का ह्या व्यक्तीने फ्रॉड केला आहे, हे यांचे संगनमत आहेत, ह्या गोष्टी असं जे त्यांचं जे आहे ते त्यांनी लपवण्यासाठी माझा वापर करतायत. जिथे की मी यांचे 1 रुपये घेतलेला नाही आहे. हा जसाचा तसा पैसा संस्थेला गेला आहे. आणि मी तयार आहे ना, मी कोणत्याही प्राधिकरणापुढे किंवा न्यायमूर्तींपुढे किंवा न्यायप्रविष्ट जिथे गोष्ट असेल तिथे मी सांगते की बाबा
मी तयार आहे, माझी पारदर्शक चौकशी लावू ना. तुमचं म्हणणं आहे ना पैसे शीतल ढगेने घेतले किंवा या लोकांना सांगितलंय का पैसे शीतल ढगेने घेतलेत, तर तुम्ही माझी चौकशी लावा ना. दिसतील ना शीतल ढगेने प्रॉपर्टी काय केली आहे किंवा काय केलं, दिसेल ना मी पैसे घेतले असतील तर. मी जर आज पारदर्शकपणे तुमच्या पुढे मांडतीये, सरकारी अधिकाऱ्यांपुढे मांडतीये, न्यायालयात मांडतीये, बाबा हे पैसे जसेच्या तसे संस्थेला गेलेत, माझ्याकडे नाही आहेत, मग संस्थेने हे माझ्या बाबतीत करणं एकदम अगदी चुकीचं कामकाज आहे. जसं तुम्ही सांगताना मुद्दा समोर आला की संस्थेने किंवा यांनी तुमच्या अकाउंटला जेव्हा पैसे फिरवले, तर तेव्हा जेव्हा आपल्या अकाउंटला एखादी अमाऊंट, मोठी अमाऊंट येते किंवा ती नंतर फिरवली जाते, मग त्याच्यावरती तुमचा अंकुश नव्हता का तेव्हा की हे सर त्यावेळेस तर मला एवढं, एक लेडीज म्हणून सर एवढा धमक्या होत्या, तू हे कर, तू हे जर नाही केलं तर तुला आम्ही तुझ्या नावाची पोलीस कंप्लेंट करू, तुला आम्ही जेल घडवू, तुला मारून टाकू, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या मला देत होत्या, तुझी बदनामी करू. सर माझी मुलं लहान आहेत, त्यावेळेस मी एक आई म्हणून मी तर हा डिसिजन घेऊ शकत नव्हते. शेवटी त्यांच्या सांगण्यावरून मला यांच्या रकमा ट्रान्सफर केला, माझ्या अकाउंटला आल्या, मी तर ठेवू शकत नव्हते. त्यांनी मला अकाउंट्स दिले होते वेगवेगळ्या, त्या अकाउंट्सला मी ट्रान्सफर केले. संस्थेचे जे अकाउंट्स होते त्या अकाउंट्सला या लोकांच्या रकमा पूर्ण ट्रान्सफर झालेल्या आहेत. आणि काही लोकांच्या रकमा यातले 5-6 जणांच्या माझ्याकडे आल्यात आणि काही लोकांच्या संस्थेच्या मर्जीप्रमाणे, सोयीप्रमाणे फिरवलेल्या आहेत. त्यांना जसे वाटेल बाबा ह्या व्यक्तीचे पैसे त्याच्या नावावर, त्या व्यक्तीचे पैसे याच्या नावावर, कुणाच्या कर्ज खात्यात, कुणाच्या वेगळ्याच खात्यात, असं वेगवेगळं आहे. आणि ज्यावेळेस माननीय माजी खासदार किरीट सोमय्या साहेब यांनी ह्या संस्थेचा भ्रष्टाचार उघड केला होता, त्यांनी त्यावेळेस चाचणी लेखापरीक्षण दिलं होतं, टेस्ट ऑडिट म्हणतात त्याला. त्या टेस्ट ऑडिटमध्ये तर अक्षरशः सर तुम्हाला सांगते 15 केसेस आहेत. त्या 15 केसेसला ऑडिट होण्यासाठी साधारणतः 2 दिवस बाद झाले. जर खूपच पारदर्शक करायचं असलं तर महिना खूप झाला, बरोबर आहे की नाही. ह्या ऑडिटला तब्बल 7 महिने लागले. त्या ऑडिटमध्ये ह्या लोकांच्या तक्रार अर्जानुसार अर्ज बनवले, जे खोटे कागदपत्र बनवले त्या ऑडिट रिपोर्टला जोडले, ते बोगस सह्या, त्याच्यात पण बोगस सह्या. जर एक पारदर्शकपणे पाहिलं ना सर, ते समजून येतं का हे सगळं बोगस आहे. माझ्या नावाचे खोटे कागदपत्र बनवलेत. अशा पद्धतीने त्यांनी ऑडिट रिपोर्ट बनवला. आणि आता ही लोक जेव्हा सरकार दरबारी जातात किंवा न्यायालयात जातात, संस्था त्या ऑडिट रिपोर्टच्या माध्यमातून त्या गोष्टी पुढे आणते. जो ऑडिट रिपोर्ट चुकीचा आहे, जो खोटा बनवला आहे, तो बोगस आहे, त्याच्यात ऑडिटर आणि संस्थेचं संगनमत आहे. संस्थेला वाचवण्यासाठी ऑडिटरने त्यात प्रयत्न केलेले दिसतात. जिथं ही लोक पारदर्शकपणे बाजूला होत होती, पारदर्शकपणे यांना न्याय मिळत होता, तिथं यांनी बोगस कागदपत्रांचा वापर केला. जिथं संस्था अडकत होती, त्या त्रुटी किंवा ज्या निष्कर्ष आहेत ते मुद्दाम त्यांनी गाळलेत. जर तो ऑडिट जर पारदर्शक झाला असतं ना, आज एकही शेतकऱ्याचा लिलाव होत नव्हता किंवा एकही शेतकऱ्यावर कारवाई होत नव्हती सर. कारण दूध का दूध, पाणी का पाणी तिथं दिसत होतं सगळं. पण तो ऑडिट रिपोर्टच चुकीचा बनवल्यामुळं आजही सरकारी दरबारात म्हणा किंवा न्यायालयात म्हणा या लोकांना हे मिळत नाही, न्याय मिळत नाही. मी मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की समोर येतात घोटाळे, जे मोठे काणी असतात, उद्योगपतींचे वगैरे असतात, ते एका बाजूला ते टी व्ही चॅनलवरती वगैरे बघण्यापुरते आणि चहा पिताना पेपर वाचण्यापुरते छान वाटतात ते, किंवा चर्चा करण्यापुरते छान वाटतात. पण आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या राज्यातील, आपल्या जिल्ह्यातील शेतकरी जेव्हा याला बळी पडतो आणि तो हवालदिल होतो, तेव्हा काय होतं हे एक शेतकरीच समजू शकतो आणि जाणवू शकतो. या शेतकऱ्यांना किंवा या पीडितांना न्याय मिळण्यासाठी मी मुंबई आउटलुक कडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही त्यांना देतोच आहे. पण तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही पण एक शेतकरी असाल किंवा अशा संदर्भात तुमच्या माहिती त्यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचवण्यासाठी आणि ही माहिती संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि एक आपल्याकडून फुलाची पाकळी म्हणण्यापेक्षा खारीचा वाटा जरी यांना न्याय मिळवण्यात आपल्याला जर लाभला तर हेच आपलं महत्त्व आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पाठवाल